मित्रांनो, जर कोर्ट मॅरेज करायचं असेल तर त्या संबंधीची एंटायर प्रोसेस कशी आहे आणि त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, किती दिवसाचा कालावधी लागतो, या संदर्भातील हा एक कंप्लीट व्हिडिओ असणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही असं राहणार नाही. सर्वप्रथम ही प्रोसेस काय आहे, यासाठी काय काय महत्त्वाची कागदपत्रे लागतात, ही कोर्ट मॅरेजची प्रोसिजर एंटायर कंप्लीट होण्यासाठी किती अवधी लागतो, कालावधी किती लागतो आणि कोर्ट मॅरेज झाल्याच्या नंतर मॅरेज सर्टिफिकेट लगेच भेटतं का त्याला वेळ लागतो, या संबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती मागे कोर्ट मॅरेजवर एक व्हिडिओ बनवला होता, पण त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकलेलं नाही. मात्र आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं जी महत्त्वाची अट आहे कोर्ट मॅरेज करण्यासंदर्भात, ती म्हणजे अशी आहे की मुलगा जो आहे, ज्याला आपण वर म्हणतो, त्याचं वय 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि जी मुलगी आहे, ज्याला आपण वधू म्हणतो, तिचं वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आता ही कोर्ट मॅरेज जी प्रोसिजर आहे, त्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये कोर्ट मॅरेज जरी म्हणत असाल, तरी ही जी प्रोसेस आहे, ही स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 चा जो कायदा आहे, त्याच्या अनुसार होतो आणि याला मॅरेज रजिस्ट्रेशन असं म्हणतात. मात्र सर्वांना आपल्याला कोर्ट मॅरेज म्हणायची सवय आहे, त्यामुळे याला कोर्ट मॅरेज आपण म्हणू शकता. यामध्ये जे काही महत्त्वाची कागदपत्र आहेत, ते कागदपत्र खूप महत्त्वाचे आहेत आणि बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. प्रत्येकाकडे हे डॉक्युमेंट्स अवेलेबल असतातच, असे डॉक्युमेंट्स लागतात. हे डॉक्युमेंट्स जे आहेत, तो वधू किंवा वर हे दोन्ही या दोघांचे जे आहेत, ते डॉक्युमेंट्स जर पाहिले, तर ओळखीचा पुरावा लागतो. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, वोटर आयडी देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. तसेच जन्मतारखेचा पुरावा लागतो. त्यामध्ये तुम्ही टीसी देऊ शकता, जन्माचा दाखला देऊ शकता किंवा 10वी ची सनद वगैरे असेल तर ते डॉक्युमेंट्स देऊ शकता. रहिवाशी पुरावा असेल तर रहिवाशी पुरावा देऊ शकता तुम्ही. वधू आणि वर या दोघांचेही डॉक्युमेंट्स लागतात. पासपोर्ट साईजचे फोटो लागतात. दोघांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि दोघांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल, तर प्रोसेस लवकर होते. त्यामुळं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेणं आवश्यक आहे. करून घेतलं तर लवकर प्रोसेस होईल. त्यानंतर या प्रोसेसमध्ये 3 साक्षीदार लागतात. साक्षीदारांचे काय डॉक्युमेंट्स लागतात, तर साक्षीदारांच्या ओळखीचा पुरावा लागतो. मग परत ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, वोटर आयडी देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. तसेच तिन्ही साक्षीदारांचा मोबाईल नंबर लागेल. या तिन्ही साक्षीदारांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. वधूकडनं काही साक्षीदार, वराकडनं काही साक्षीदार, असे साक्षीदार 3 साक्षीदार लागतात. तर हे आपण डॉक्युमेंट्स पाहिले. तरीही आणखी काही कुणाकडे काही डॉक्युमेंट्स कमी असतील, तर त्या संदर्भाने मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एंटायर डॉक्युमेंट्सची लिस्ट काय काय लागेल, काय काय नाही, या संदर्भातली सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. तिथून तुम्ही काय डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स पाहू शकता. आता झालं, अट मान्य झाली आपल्याला. वधूचं वय 18 वर्ष कंप्लीट आहे, वराचं वय 21 वर्ष पूर्ण आहे आणि डॉक्युमेंट्सही सगळे तुमच्याकडे असतील. तर आता पुढची प्रोसिजर अशी आहे की ती म्हणजे तुम्हाला लग्न करण्याच्या अगोदर 30 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते मॅरेज ऑफिसरला. जो कन्सर्न मॅरेज ऑफिसर आहे त्याला नोटीस देण्यासाठी, मग नोटीस देण्याची प्रक्रिया काय आहे, तर नोटीस देण्याची जी प्रक्रिया आहे, ही पूर्णतः ऑनलाईन प्रक्रिया आहे. ऑनलाईन प्रक्रिया आहे. तुम्ही कुठल्याही वकिलाची मदत घेऊ शकता कायदेशीर पद्धतीनं किंवा तुम्ही स्वतःही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी वधू-वर जे आहेत हे समोर हजर असणं आवश्यक आहे. कारण त्यांचा वेब कॅमेराद्वारे त्यांचं फोटो चित्रीकरण केलं जातं, फोटो घेतला जातो, त्यांचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होतं. त्यासाठी ते समोर असणं आवश्यक असतं. ऑनलाईन तुम्ही त्याची संपूर्ण माहिती, वधूची, वराची तसेच तिन्ही साक्षीदारांची संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण केल्याच्या नंतर त्या संदर्भातली सगळी माहिती ही नोटीस तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर मॅरेज ऑफिसरकडे जाईल. मॅरेज ऑफिसर ती नोटीस जी आहे, ती नोटीस डिस्प्ले करतील आणि 30 दिवसामध्ये कोणाचे काही ऑब्जेक्शन्स आहेत का त्या नोटीसवरती, या लग्नाच्या संदर्भाने, हे पाहिलं जातं. 30 दिवसामध्ये कुणाचंही काही ऑब्जेक्शन जर आलं नाही, तर त्या संदर्भाने कुणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर मॅरेज ऑफिसर त्याला एंटरटेन करतील. जर कोणाचं काही ऑब्जेक्शन आलं नाही, तर 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला लग्नासाठी तुम्ही शेड्यूल करायची तुमची अपॉइंटमेंट. तुम्हाला कोणती तारीख पाहिजे, 1 महिन्याच्या नंतर त्या तारखेला तुम्ही शेड्यूल अपॉइंटमेंट केल्याच्या नंतर त्या दिवशी तुम्हाला तिन्ही तुमचे साक्षीदार घेऊन जायचेत. तुम्ही स्वतः तिथं हजर राहायचंय. तिथली जी काही प्रोसिजर आहे तुमची, ती प्रोसिजर कंप्लीट झाल्याच्या नंतर मॅरेज ऑफिसर तुमच्या साक्षीदारांच्या सगळ्यांच्या साईन घेईल रजिस्टरवरती आणि तुमचं मॅरेज मॅरेज ऑफिसरच्या समोर पूर्ण केलं जाईल आणि पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला लागलीच मॅरेज सर्टिफिकेट तिथून दिलं जाईल. आता यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की नोटीस जाते म्हणजे नेमकं काय होतं? कारण खूप जणांना हा प्रश्न पडतो, की नोटीस जाते म्हणजे नोटीस मुलाच्या किंवा मुलीच्या घरी जाते का? तर तसा प्रकार काही नाही. एकतर तुम्हाला ऑनलाईन नोटीस जाते किंवा जे मॅरेज ऑफिसरचं नोटीस बोर्ड आहे, त्या ठिकाणी त्या पद्धतीची नोटीस डिस्प्ले केली जाते. 30 दिवसाचा नोटीस पिरियड हा असतोच.
कोणी तुम्हाला सांगितलं असेल की कमी दिवसामध्ये मॅरेजची प्रोसिजर होते, तर असं होत नाही. मॅरेजची प्रोसिजर ही कंप्लीट होण्यासाठी 30 दिवसाचा नोटीस पिरियड हा कंपल्सरी आहे. त्या अगोदर लग्न होऊ शकत नाही. कारण 30 दिवस हे ऑब्जेक्शन कोणाची काही येतात काही पाहण्यासाठी असते. ऑब्जेक्शन कोणीही काहीही घेऊ शकत नाही. कायदेशीर पद्धतीनेच ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्यामुळे त्याबद्दलही काही घाबरण्याची गरज नाहीये. तर ही अशा पद्धतीची एंटायर प्रोसिजर आहे आणि ही प्रोसिजर फॉलो करून आपलं मॅरेज रजिस्ट्रेशनची प्रोसिजर होते. एकदा का तुमचं मॅरेज रजिस्ट्रेशन झालं, तर तुमचा विवाह वैध मानला जातो संपूर्ण भारतामध्ये. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोर्ट मॅरेज करण्याच्या प्रोसिजरमध्ये कुठल्याही जाती धर्माची अट नाही. मुलगा कोणत्या जातीचा आहे, मुलगी कोणत्या जातीची आहे या संदर्भातली कुठलीही अट या स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत येत नाही. त्यानंतरचा प्रश्न पडतो की हे लग्न कुठे लावलं जातं, मॅरेज ऑफिसर कुठे असतात. तर जो काही महसुली जिल्हा असतो, जिल्ह्याच्या ठिकाणी हा मॅरेज ऑफिसर असतो. तालुक्याला कुठेही मॅरेज ऑफिसर असत नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी एकच मॅरेज ऑफिसर असतो. एका जिल्ह्यामध्ये एकच मॅरेज ऑफिसर असतो. मुलगा किंवा मुलगी त्या जिल्ह्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये विवाह संपन्न होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत जी मॅरेज रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीनं होते, विवाह कशा पद्धतीने पूर्ण केला जातो या संदर्भातली माहिती आपण पाहिलेली आहे. जर तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा. त्या संदर्भाने काही राहिलं असेल तर मी तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची माहिती सांगेन. पुढील व्हिडिओ बनवेन त्या प्रत्येक माहितीवरती. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कोर्ट मॅरेजची ही प्रोसिजर आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, सगळी माहिती समजली असेल. अशाच व्हिडिओसाठी आपलं हे जे चॅनल आहे लीगल विथ प्रवीण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.